नमस्कार, मी दिव्या हुरकट तेजस्विनी मंत्र सौंदर्याचा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची निगा कशी राखावी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सौंदर्य तज्ज्ञ राहुल फाटे सर. सर, कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी मी सरांची ओळख करून देते तुम्हाला. गेली 25 वर्ष सर कॉस्मेटिक क्षेत्रात अभ्यास करत आहेत आणि याचं संशोधनही करत आहे. या संशोधनातून सरांनी नवीन प्रोडक्ट्स निर्माण केलेले आहेत आणि हे प्रोडक्ट्स राहुल फाटेज प्रोडक्ट्स म्हणून ओळखले जातात. तर सरांचे अद्यावत ब्युटी पार्लरसुद्धा आहेत जे राहुल फाटेज इनोव्हेशन सेंटर म्हणून ओळखले जातात आणि हे ब्युटी पार्लर्स संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला मिळतील. फक्त कॉस्मेटिक प्रोडक्ट्सच्याच वापराने या ब्युटी पार्लर्समध्ये आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या त्वचेवर सर काम करत असतात. म्हणजे न गोळ्या घेता आणि फक्त हे कॉस्मेटिक्स यूज करून. आणि आज खूप काही मला सरांकडून जाणून घ्यायचं आहे. खूप प्रश्न आहे माझ्या मनात, जसे तुमच्याही मनात आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. सर्वात आधी तर मला हे जाणून घ्यायचं आहे की उन्हाळ्यात असे काय बदल घडतात आपल्या त्वचेत की आपल्याला उन्हाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते? खूपच महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे की उन्हाळा सुरू आहे, ऊन प्रचंड तापतं आहे आणि उन्हाळ्यामध्ये बरेच बदल घडतात. हिवाळा आणि उन्हाळा हे तसं पाहिलं तर त्वचेच्या दृष्टीने दोन संपूर्ण वेगळे समास आहेत. घडतं काय, ऊन वाढायला लागलं, उष्णता वाढायला लागली की त्वचा थंड राखण्यासाठी आपल्या त्वचेवरती घाम तयार व्हायला लागतो. त्वचेतल्या घामाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या घाम तयार करतात आणि हा घाम त्वचेवरती यायला लागला की कूलिंग होतं, आपलं शरीर थंड राखल्या जातं, तेवढ्यासाठी घाम येत असतो. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना गंमत अशी येते की घाम आला की आपण सातत्यानं घाम पुसत राहतो आणि त्यातनं त्वचा कोरडी होत जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की उन्हाळ्यामध्ये दिव्या जसजसं ऊन वाढतं, टेम्परेचर वाढतं, हीट वाढते, त्यावेळेला त्वचेतल्या ज्या तैलग्रंथी आहेत म्हणजे सेबेशियस ग्लँड्स ज्यांना म्हटलं जातं, या सेबेशियस ग्लँड्स जास्त ॲक्टिवेट होतात आणि स्किन तेलकट व्हायला लागते. मग परिस्थिती पहा कशी होते की घाम खूप येतो पण सतत चेहरा पुसून पुसून किंवा अनेकदा चेहरा धुवून तो कोरडा पडतो मॉइश्चरच्या दृष्टीनं. तेलकटपणा मात्र वाढतो. तेलकटपणा वाढतो, मॉइश्चर कमी होतं आणि त्याच वेळेला अशी तेलकट स्किन ज्यात मॉइश्चर कमी आहे ही जेव्हा घेऊन आपण उन्हात फिरतो तेव्हा प्रचंड टॅनिंग व्हायला लागतं. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर भरीत करताना वांगं घेतलं भाजायला आणि गॅसवर नुसतं भाजायला ठेवलं आणि एका वांग्याला तेल लावून भाजायला ठेवलं तर तेलकट वांगं पटकन भाजलं जातं, पटकन जळतं, त्याला काळे डाग पटकन पडतात. सेम आपल्या त्वचेच्या बाबतीत घडतं. जर आपल्या त्वचेवरती जास्त तेल असेल, सीबम असेल आणि मॉइश्चर कमी असेल, म्हणजे परत लक्षात घ्या, एक ओला पापड घ्या आणि एक वाळलेला पापड घ्या. ओला पापड जर तुम्ही भाजायला घेतलात तर तो लवकर भाजला जाणार नाही कारण त्यात मॉइश्चर असतं आणि कोरडा पापड तुम्ही भाजायला घेतलात तर पटकन भाजला जाईल कारण मॉइश्चर कमी झालेलं असतं. आपल्याला घाम येतो, त्वचा बाहेरून ओलसर आहे असं वाटतं पण त्वचेतल्या आतलं जे मॉइश्चर असतं ते मात्र कमी व्हायला लागलेलं असतं उन्हाळ्यामध्ये. तेलकटपणा वाढायला लागलेला असतो आणि लिटरली तेल लावलेल्या वांग्यासारखी आपल्या भारतीय त्वचेची अवस्था होत असते. उन्हात तुम्ही गेलात की तुम्हाला जाणवेल की कमी मॉइश्चर आणि तेल जास्त, याने पटकन त्वचा रापते, भाजल्या जाते आणि मग टॅन आणि सनबर्न्स जास्त प्रॉमिनंटली यायला लागतात. हे त्वचेमध्ये घडणारे जे बदल आहेत हे उन्हाळ्यातच स्पेसिफिकली घडतात कारण आपल्याकडची उष्णताच प्रचंड असते. म्हणजे अगदी नुसतं उन्हातच गेलं पाहिजे असं नाही, तर तुम्ही घरात सुद्धा जेव्हा असता तेव्हा उष्णतेनं घाम सतत येत असतो, त्वचा तेलकट होत असते आणि थोडंसुद्धा उन्हाचं एक्सपोजर दिलं गेलं तर त्वचा पटकन काळवंटे, टॅन होते, रापते आणि मग हा रापलेला काळवंडलेला चेहरा युनिफॉर्म दिसत नाही. कपाळावरती डाग दिसतात, नाक वेगळ्या रंगाचं दिसतं, गाल वेगळे दिसतात, असं सगळं पॅची स्किन होऊन जातं उन्हामुळे. हा पॅचीनेस खरं तर सौंदर्याला मारक आहे असं आम्ही म्हणतो. म्हणजे मला नेहमी म्हणायचं असतं की काळवंडणं काही वाईट नाही, काळं दिसणं पण वाईट नाही, छान दिसतं माणूस काळं असलं तरी, पण ते पॅची स्किन दिसतं ते मात्र भयानक असतं
आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या त्वचेची प्रचंड काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं दिव्या. अगदी सर, खरं तर खूप छान असं मार्गदर्शन सर आपल्याला करतायत. राहुल फाटेज प्रोडक्ट्सबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना संपर्क करा. राहुल फाटेज प्रोडक्ट्स खूप जागेवर उपलब्ध आहेत. तसेच सरांचे जे ब्युटी पार्लर्स आहेत जे राहुल फाटेज इनोव्हेशन सेंटर्स नावाने ओळखले जातात तेही संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तुम्ही तिथेही जाऊन तुमच्या सौंदर्यावर, तुमच्या केसांवर सुद्धा तिथे उपचार होतात, तर तिथे जाऊन तुम्ही तेही करू शकता. तर नक्कीच एकदा सरांना भेट द्या. राहुल फाटेज इनोव्हेशन सेंटरला भेट द्या आणि सुंदर राहा, सुंदर दिसा. एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत राहा तेजस्विनी मंत्र सौंदर्याचा. ब्रेक नंतर तेजस्विनी मंत्र सौंदर्याचा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. त्वचेची निगा कशी राखावी आणि स्पेशली उन्हाळ्यात कशी राखावी हे सर आज आपल्याला सांगतायत. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. जसं तुम्ही सांगितलं पॅची स्किन दिसतं, कधीतरी असं पण होतं म्हणजे मुली जनरली स्टोल यूज करतात उन्हाळ्यात आणि मग कुठेतरी ते राहून जातं म्हणून तिथे ते पॅचेस येतात आणि तिथे त्वचा काळवंडते, टॅन जास्त होतं त्या जागेवर. तर टॅन होण्याची नेमकं काय कारणे असतात आणि टॅन होऊच नाही म्हणून आपण काही करू शकतो? खरंच आहे, टॅन होऊ नये म्हणून जे करायला सांगितलं जातं तो मेजर प्रॉब्लेम आहे दिव्या. म्हणजे काय होतं पहा, टॅन विषयी मी सांगतोच आहे, परंतु टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रीन्स वापरायला सांगितली जातात. पण सर्वसामान्यपणे विचार केला तर जाहिराती बघून किंवा एखाद्या कॉस्मेटिकच्या दुकानात जाऊन आपण सनस्क्रीन किंवा सनब्लॉक विकत घेतो. आता मला तुम्हाला काही महत्त्वाचे निर्देश सांगायचे आहेत. सनस्क्रीन जेव्हा तुम्ही विकत घ्यायला जाता तेव्हा काय काय बघायला पाहिजे, कुठलं सनस्क्रीन घ्यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण भारतीय त्वचेवरती सनस्क्रीन वापरत असताना SPF बघतो, म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. आणि मग आपल्याला असं वाटत असतं की 15पेक्षा 30 जास्त, 30पेक्षा 50 जास्त, 60, 90, 100 असा SPF असलेली पण सनस्क्रीन बाजारात आहेत. पण आंतरराष्ट्रीय निर्देशांनुसार सनस्क्रीन किंवा सनब्लॉक जास्तीत जास्त 50 SPF किंवा 50+ लिहिलं जावं, त्यावरती SPF लिहायला जाऊ नये अशा आंतरराष्ट्रीय निर्देश असतानाही भारतामध्ये तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला 90-100 SPFचे सनस्क्रीन सनब्लॉक मिळतात. मग तुम्हाला असं वाटत असतं की अरे आपण सनस्क्रीन सनब्लॉक वापरत असताना आपण जास्त SPFचं सनस्क्रीन वापरलं की आपल्याला जास्त प्रोटेक्शन मिळेल आणि मग 50च्या पुढे 60, 90, 100 असं जे विचित्र पाहिलं जातं. तर गंमत ही होते की हे खूप त्वचा पांढरी करणारी सनस्क्रीन्स असतात. त्यातले सनस्क्रीन फॅक्टर्स एवढे वाढवले जातात की ते एखाद्या मडक्याला चुन्याची बोटं लावावी तसं सनस्क्रीन दिसतं. ते लावल्यावर असं पांढरं पांढरं दिसतं आणि ते लिटरली तसा चेहरा घेऊन जायला लाज वाटते. तर अशी लाजिरवाणी सनस्क्रीन्स वापरावीत का, ज्याने आपण विचित्र दिसू, पांढरे पडलेले दिसू? तर नव्हे. तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की भारतीय त्वचेसाठी साधारणपणे SPF 30 पुष्कळ झाला. आणि म्हणून तुम्ही बघा की राहुल फाटेज या ब्रँडचे सनस्क्रीन्स जे आहेत त्याच्यावरती मी स्पेसिफिकली SPF टाकत नाही. पण हे सनस्क्रीन भारतीय त्वचेसाठी सर्वोत्तम आहेत, कारण ते किती वापरावेत याचा निर्देश जोपर्यंत नसतो तोपर्यंत तुम्ही ॲक्च्युअल सन्स प्रोटेक्शन कॅल्क्युलेटच करू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही सनस्क्रीन घ्यायला जाता, मी तुम्हाला आग्रहानं सांगेल की मृणालिनी 30, गौरांगी, अनिहा सनस्क्रीन, सेप कंट्रोल सनस्क्रीन ही जी आपली सनस्क्रीन्स आहेत, तुम्ही एकदा ती वापरली की तुम्हाला दुसऱ्या सनस्क्रीनचा मोह होणारच नाही, कारण ही अत्यंत बॅलन्स्ड आहेत. ती कशी आहेत हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की सनस्क्रीन वापरत असताना SPF ठरवण्यापेक्षा ते किती इफेक्टिव्ह आहेत हे ठरवा. आणि मग दुसरा प्रश्न की किती सनस्क्रीन वापरायचं, तर साधारणपणे तुमची त्वचा कशी आहे यानुसार ते ठरतं. तुमची त्वचा तेलकट आहे, तुमची त्वचा कोरडी आहे, कोरड्या त्वचेला वेगळं सनस्क्रीन लागणार, तेलकट त्वचेला वेगळं सनस्क्रीन लागणार. कोरडी जर तुमची त्वचा असेल तर तुम्हाला मृणालिनी 30 सारखं सनस्क्रीन लागेल. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर गौरांगी किंवा सेप कंट्रोल किंवा अनिहा सारखं सनस्क्रीन लागेल.
हे सनस्क्रीन्स मी जेव्हा तयार केले ना दिव्या, तेव्हा त्याच्यामध्ये मी काय काय विचार केला. तर पहिली गोष्ट अशी की उन्हाळ्यामध्ये त्वचेतलं मॉइश्चर कमी होतं, तेलकटपणा वाढतो, बरोबर. आणि माझं सनस्क्रीन तुम्ही हिवाळ्यात वापरा किंवा उन्हाळ्यात वापरा, माझा उद्देश असा आहे की या सनस्क्रीनमुळं तुमच्या त्वचेतलं मॉइश्चर वाढलं पाहिजे, तेलकटपणा बॅलन्स झाला पाहिजे आणि त्याचबरोबर एक संपूर्ण प्रोटेक्टिव्ह आवरण तुमच्या त्वचेवरती आलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास झाला नाही पाहिजे, तुमची स्किन काळवंडायला नको, टॅन यायला नको. आणि फक्त चेहराच नव्हे तर हातांनाही सनस्क्रीन लावणं अत्यंत गरजेचं असतं. कारण काय होतं की एखादी व्यक्ती बाईक चालवत असते किंवा हाताला सतत सन एक्सपोजर असतं, या वेळेला उन्हाचा प्रचंड त्रास आपल्या हातांनाही होतो. आणि म्हणून आज मला या सनस्क्रीनचा अनायासे विषय निघाला आहे, म्हणून मला सांगायचं आहे की सनस्क्रीनचा SPF बघण्यापेक्षा त्याची इफेक्टिव्हिटी बघा, भारतीय त्वचांवरती ते किती इफेक्टिव्ह होतात हे बघा. माझं संशोधन जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगेन की मी जास्तीत जास्त संशोधन सनस्क्रीन्सवर करत असताना ते तुम्हाला बेस्ट प्रोटेक्शन कसे देतील या दृष्टीनं मी सनस्क्रीन्स डिझाईन केलेले आहेत. हे वापरले की तुम्हाला मडक्याला चुना लावल्यासारखं पांढरं दिसणार नाही, पण उत्कृष्ट सन प्रोटेक्शन मिळेल, मॉइश्चरायझिंग होईल, प्रोटेक्टिव्ह लेवल तयार होईल, तुमच्या स्किनचं ऑइल बॅलन्सिंगही होईल आणि तुमची त्वचा खरोखर सुंदर दिसेल. कारण सनस्क्रीन कशासाठी आहेत तर बेसिकली तुम्ही सुंदर राहावे म्हणून, तुमची स्किन पॅची बनू नये म्हणून, तुमच्या स्किनवरती डाग पडू नयेत म्हणून. आणि या दृष्टीनं विचार केलात तर मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की ब्युटी पार्लर्समध्ये जर तुम्ही गेलात आणि राहुल फाटे सनस्क्रीन मागितलेत तर ब्युटी पार्लर्समध्ये आम्ही स्पेसिफिकली ट्रेनिंग दिलेलं असतं की त्यांनी काय करावं, कुठलं सनस्क्रीन वापरावं, कसं वापरावं, किती वापरावं, या सगळ्या गोष्टींविषयी तुम्हाला योग्य मार्गदर्शन तिथे मिळेल आणि त्या मार्गदर्शनातून तुम्ही पुढे जालच. शिवाय आपले नंबर्स जे आपण डिस्प्ले करतोय ना, तिथं जर तुम्ही फोन केला तरी तुम्ही कुठलं सनस्क्रीन किती कसं वापरायचं याविषयी मार्गदर्शन मिळेलच. आणि आपले सेंटर्स महाराष्ट्रात सगळीकडे आहेत दिव्या. मुंबईचा विचार केला तर 5 सेंटर्स आहेत आपले, दादर, बोरीवली, ऐरोली, बेलापूर आणि डोंबिवलीला. पुण्यामध्ये 3 सेंटर्स आहेत, वारजे, लॉ कॉलेज रोड आणि कल्याणी नगर. याशिवाय सोलापूर, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, अहमदनगर, नाशिक, वर्धा, नागपूर असंख्य ठिकाणी आपली पार्लर्स आहेतच. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये जेवढी ब्युटी पार्लर्स आहेत त्यातल्या बहुतांश ठिकाणी जिथं राहुल फाटेज रिसर्च प्रॉडक्ट्स वापरले जातात तिथं तर आपण त्वचेविषयीचं पूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहेच, जिथे तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती दिली जाईल की हे प्रॉडक्ट्स कसे वापरावेत. फक्त तुम्ही संपर्क करायचा आहे आणि उन्हाळ्यात तुम्ही सनस्क्रीन्स कुठले वापरायचे, कसे वापरायचे, किती वापरायचे याविषयी समग्र माहिती तुम्हाला आम्ही पुरवू, याविषयी मी तुम्हाला निश्चितच खात्री देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगायची की आपण सनस्क्रीन्स विषयी आणायचं आता बोलतो आहोत, तर हे सनस्क्रीन कितीदा वापरायचे हा खूपच महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण दिव्या कन्फ्युजिंग इतके प्रॉडक्ट्स विकण्यासाठी लोक काही पण सांगतात की 3-3 तासांनी सनस्क्रीन वापरा. आणि जसं मी म्हटलं की उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काय करायचं, तर सनस्क्रीनचा विषय निघाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम भारतात सनस्क्रीनमुळे आपल्याकडच्या लोकांच्या त्वचेला येतोय. जिथे खूप जास्त SPF म्हटल्या जातं, खूप जास्त SPF 50च्या पुढच्या SPFचे जे प्रॉडक्ट्स असतात ते त्वचेचे पोर्स ब्लॉक करत जातात, ऑइलीनेस वाढवत जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम भारतीय त्वचेवरती SPF 30पेक्षा जास्त सनस्क्रीन जेव्हा वापरले जातात तेव्हा बहुतांश मुलांमध्ये तुम्ही बघाल की खूप प्रचंड प्रमाणात ॲक्ने पिंपल्स यायला लागतात. कारण सनस्क्रीन वापरायचं, सन प्रोटेक्शन द्यायचं आणि ॲक्ने पिंपल्स यायचे. हे जर विचित्र स्केड्यूल मोडून काढायचं असेल तर सनस्क्रीन समजून घ्यायला पाहिजेत, त्यांची इफेक्टिव्हिटी, ते कसे काम करतात, ते कशासाठी असतात. दिव्या इतकं महत्त्वाचं आहे हे सगळं,
पण याविषयी कुणीच माहिती देत नाही. फक्त सनस्क्रीन्सच्या जाहिराती येतात, हे ऑइली स्किनसाठी, हे ड्राय स्किनसाठी असं सांगितलं जातं. आणि ते सनस्क्रीन घरी नेल्यानंतर जेव्हा ते खूपच पांढरं होतं तेव्हा मग थोडंसं सनस्क्रीन वापरलं जातं. अगदी कमी वापरलं की ते काम करत नाही, जास्त वापरलं तर भूतासारखं पांढरं दिसतं. दिवसातनं 3दा 4दा सनस्क्रीन वापरायला सांगतात, पण सनस्क्रीन्स दिवसातनं 3दा 4दा वापरले की भराभर पिंपल्स यायला लागतात. आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जिथं हेवी सनस्क्रीन्स वापरले जातात तिथं त्वचेवरती ओपन पोर्सचा मेजर प्रॉब्लेम यायला लागतो. हे माहितीच नाही कुणाला. आता काय घडतं तर भारतीय सनस्क्रीन आणि एखादं इम्पोर्टेड सनस्क्रीन यात काय फरक आहे असा जर प्रश्न आपल्या भारतीयांच्या डोक्यामध्ये असता, नाही नाही आपण इम्पोर्टेड खूप छान सनस्क्रीन वापरतो, बरोबर. पण महत्त्वाची गोष्ट सांगतो की इम्पोर्टेड सनस्क्रीन म्हणत असताना ते काही भारतीय त्वचेसाठी बनवलेले नाही आहेत, ते बनलेच आहेत मुळात युरोपियन त्वचेसाठी. आता युरोपियन त्वचेला स्वतःचं प्रोटेक्शन अजिबातच नाही. मग त्या सनस्क्रीनमध्ये काय करतात तर स्किन टॅनिंग एजंट्स मिसळलेले जातात. की युरोपियन स्किन आहे, तिला स्वतःचं प्रोटेक्शनच नाही, खूपच गोरी आहे, ती उन्हात गेली की राबते, भाजते, डाग पडतात, काळवंडत नाही. तर अशी स्किन तिला प्रोटेक्शन देण्यासाठी इम्पोर्टेड सनस्क्रीन्समध्ये जनरली स्किन टॅनिंग एजंट्स मिसळलेले असतात, ज्याने त्वचा काळवंडते आणि प्रोटेक्शन जास्त मिळतं. पण ते भारतीय त्वचेला मानवतील का? की दिव्या जर आज एक सनस्क्रीन लावून जाते उन्हामध्ये आणि तिचा चेहरा छान काळवंडतोय, बरोबर, तर हे अपेक्षित आहे का? नाही, हे अपेक्षित नाही. पण असं असताना जर आपल्याला सनस्क्रीन विषयी आपण सतर्क असू तर सगळ्यात पहिल्यांदा एक बघा की भारतीय त्वचेला मानवणारी सनस्क्रीन्स वापरा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, SPF 30च्या पलीकडे सहसा जाऊ नका किंवा राहुल फाटे सनस्क्रीन वापरा, त्याच्यामध्ये SPF बॅलन्सिंग आहे, त्याच्यामध्ये आपल्या भारतीय त्वचेसाठीच ती बनवलेली आहेत. तिसरी गोष्ट बघा की तुमचं सनस्क्रीन मॉइश्चरायझरचं किती काम करतंय, त्याने तुमच्या त्वचेतलं मॉइश्चर वाढवायलाच पाहिजे, तरच तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. चौथी महत्त्वाची गोष्ट, तुमचं सनस्क्रीन अजिबात तेलकट नसावं. ते लावल्यावर तुमचं स्किन जर जास्त तेलकट होत असेल तर तुम्हाला कुठल्याही वयामध्ये पिंपल्स निश्चित येऊ शकतात, ही गोष्ट विसरू नका. पाचवी गोष्ट, सनस्क्रीन किती वेळेला लावायचं. तर माझं असं म्हणणं की सनस्क्रीन आंघोळ झाली, तुमचा चेहरा पुसून झाला की सनस्क्रीन लावा आणि पंख्याखाली एक 5-7 मिनटं बसा. कारण तुमच्या त्वचेतलं मॉइश्चर, ऑइल बॅलन्सिंग, सन प्रोटेक्शन या सगळ्या गोष्टी करत असताना सनस्क्रीन आंघोळ झाल्या झाल्या लगेच लावलं तर तुम्हाला घाम फुटतो. बहुतांश लोकांचा हा अनुभव आहे की आंघोळ करून येतात, बाहेर आले की पटकन सनस्क्रीन लावतात, खूप घाम येतो आणि ते पुसून टाकलं जातं आणि सनस्क्रीन निघून जातं. बरोबर. माझं असं म्हणणं असतं की आंघोळ झाल्यावर एक 5-7 मिनटं थांबा, सेटल व्हा, मग सनस्क्रीन लावा, पंख्याखाली 5-7 मिनटं बसा आणि मग बाहेर जा. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या त्वचेवरचं सनस्क्रीन जास्त काळ टिकेल आणि मग ते सनस्क्रीन निघून जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला अनेकदा सनस्क्रीन वापरण्याची गरज पडणार नाही. खरोखर जर विचार केला तर कितीदा सनस्क्रीन्स वापरावेत, तर प्रामाणिकपणे एकदा सकाळी आंघोळ झाल्यानंतर लावा आणि दुसरी सनस्क्रीन वापरायची वेळ म्हणजे दुपारी 4च्या सुमारास. कारण तोपर्यंत ते सनस्क्रीन घाम येतो किंवा पुसल्या जातं किंवा अनेक फॅक्टर्स आहेत, त्याचा प्रभावीपणा कमी होतो. सनस्क्रीन साधारणपणे तुमची आंघोळ झाली की एकदा वापरा आणि दुपारी 4 वाजता दुसऱ्यांदा वापरा. 2दापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरायची गरज नाही. पण इथे मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुमच्या त्वचेवरती सनस्क्रीन्स टिकून राहावीत. कमी सनस्क्रीन वापरून पण तुम्हाला जास्त इफेक्टिव्हिटी यावी, यासाठी काय करायला हवं, तर यासाठी मी एक प्रॉडक्ट तयार केलं आहे ज्याला आपण फोटो श्रिंक BB क्रीम असं म्हणतो. हे पूर्ण वॉटर बेस्ड BB क्रीम आहे आणि सनस्क्रीनच्या वरनं लावण्याचं BB क्रीम आहे. आता BB क्रीम म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीनं काम करतं आणि सनस्क्रीन प्रोटेक्शनचं ते काम कसं करतं याविषयी मला तुम्हाला
खूपच महत्त्वाचं असं सांगायचं आहे की बीबी क्रीमसुद्धा निवडत असताना ही ब्युटिफाईंग क्रीम्स आहेत ज्याने तुम्ही फाउंडेशनसारखा इफेक्ट येतो, तुम्ही तेजस्वी ग्लोईंग सुंदर दिसता. राहुल फाटेज फोटो श्रिंक बीबी क्रीम तयार करत असताना मी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतली ते हे वॉटर बेस्ड आहे. त्यात 90% पाणीच आहे आणि हायड्रेशनचं त्वचेचं काम करणारं हे बीबी क्रीम वॉटर बेस्ड असल्यामुळे ते पाण्यात मिसळून लावावं लागतं. अच्छा. अगदी शेंगदाण्याच्या आकाराचं बीबी क्रीम हातावरती घ्या, त्याच्यावरती 2 ते 3 थेंब पाणी टाका आणि हे हातात मिसळून घ्यायचं असं आणि मग भरभर चेहऱ्यावरती स्प्रेड करून लावायचं. कधीही या बीबी क्रीमचे डॉट्स लावू नका, ते पसरणार नाही कारण हे वॉटर बेस्ड आहे. जोपर्यंत वॉटर बेस्ड सनस्क्रीन पाण्यात टाकल्या जात नाही तोपर्यंत ते काम करत नाही. फोटो श्रिंक बीबी क्रीम सनस्क्रीनची इफेक्टिव्हिटी वाढवतं आणि तुमचं स्किन टॅनच होत नाही. मला आता एवढे प्रश्न पडले आहेत. म्हणजे जनरली आपण कसा विचार करतो की खूप ऊन वाढलं आहे म्हणून जायचं, एक सनस्क्रीन घेऊन यायची आणि ती लावायची. पण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. कशी लावायची, केव्हा लावायची, कितीदा लावायची, आणि हे सगळं आपल्याला राहुल फाटे सरांनी खूप छानपणे समजावून सांगितलं आहे. तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सरांना विचारू शकता आणि त्यासाठी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. तुम्हाला राहुल फाटेज प्रोडक्ट्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही सरांना त्याबद्दलही विचारू शकता किंवा तुम्हाला सरांच्या पार्लर्समध्ये जायचं असेल, सरांना प्रत्यक्ष भेट द्यायची असेल आणि पार्लरमध्ये सरांचे राहुल फाटेज इनोव्हेशन सेंटर्स म्हणून सरांचे पार्लर्स आहेत, तिथे जाऊन फक्त कॉस्मेटिक्सच्या वापराने सर आपल्यावर उपचार करत असतात. खरं तर खूप सुंदर आपण दिसू असं सर सगळं आपल्यावर ट्रीटमेंट करतात. तर तिथे जाऊन तुम्ही एकदा सरांना भेटही देऊ शकतात आणि प्रोडक्टसाठी तर तुम्हाला सध्या नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सर तुम्ही ते आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी मनपूर्वक आभार. नमस्कार. तेजस्विनी मंत्र सौंदर्याचा या विशेष कार्यक्रमात आज वेळ झाली इथेच थांबण्याची, पण लवकरच भेटणार आहोत दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार.